श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर तुम्हाला चटक-मटक खाण्याची आवडतं तुम्ही नक्कीच बरोबर चॅनलवर आहात आणि बरोबर व्हिडिओ बघत आहात। आजची आपली रेसिपी आहे वरणफळ। चला बघूया कशी काय केली आहे साहित्य आणि कृतीसोबतच। सो आपण काय केलं की कणिक घेतलेली आहे 1 ते 2 वाटी मोठ्या वाटीने आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि हळद घातली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया थोडं तिखट, त्यानंतर आपण थोडं तेल घालूया आणि छान ही कणिक आपण एकजीव करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला ही कणिक जी आहे ना ती घट्ट भिजवायची आहे अशा प्रकारे आणि आपण आधी याला पूर्ण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण छान याला घट्ट भिजवून घेऊया। हा जो पदार्थ आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या विदर्भा साईडला जो आहे त्यावेळेस त्या काळी काय होतं की ना भाजीपाला जास्त अवेलेबल नव्हता या साईडला। सो म्हणून असे वरणफळं म्हणा, शेंगोळे म्हणा, पाटोडीची भाजी म्हणा, अशा भाज्या तशा त्यामुळे इन्व्हेंट झालेल्या आहे। आपण आता सध्या नितीन गडकरींमुळे आपल्या विदर्भा साईडला, विदर्भ नागपूर या साईडला भरपूर भाज्या अवेलेबल होतात। छान आपले रस्ते पक्के झालेले आहेत, दळणवळण सोपी झालेलं आहे। सो मला असं वाटलं तुम्हाला ही माहिती सांगावं म्हणून मी सांगितली आहे। सो हा पदार्थ त्या काळी इन्व्हेंट झालेला असावा कारण भाज्यांचा प्रश्न नक्कीच पडायचा तेव्हा। आणि पाटोडीची भाजी पण बेसनापासून होते, तो व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। बघा अशा प्रकारे आपण छान कणिक भिजून घेतलेली आहे आणि छान आपण मस्त भिजून घ्यायची आहे आणि मग हिला 10 ते 15 मिनटं आपण छान तिला रेस्ट देऊया। आणि आपण ही भाजी भाजी म्हणते मी, ही जे आपण करणार आहोत वरणफळ, आपण छान याला ना पाण्यामध्ये फोडणी घालणार आहोत। सो त्याच्यासाठी आपल्याला काही नाही, फक्त 2-3 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहे। छान आपण त्या ठेचून घेऊया आणि मस्त, आणि थोडं आपल्याला आमचूर पावडर पण लागणार आहे। चिंच पण आपण भिजू घालू शकतो, पण चिंच नसेल तर आपण आमचूर पावडर पण घालू शकतो। बघा अशा प्रकारे या कणकेचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि आपल्याला छान अशी आपल्याला एक समांतर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे, म्हणजे जितके गोळे झाले आहेत तितके आपण पोळा होईल। डायरेक्ट आपण याचा एका गोळ्यांचे 2 गोळे करून छान मोठ्या ताटावर पण लाटू शकतो, म्हणजे कसं बरोबर होईल। बघा आता मी पोळपाटावर घेतलेला आहे एक गोळा आणि त्याला छान मिक्स करून थोडंसं याला पीठ थोडं कमीच लावायचं आहे, पण मी माझ्या हातून जरा जास्त लागलं गेलं। आणि तशीच बघा मी तिथे प्लेट ठेवली आहे, त्याच्यावर पण कणिक भरली आहे, कारण आपण ज्या चकत्या करणार आहोत, ज्या आपण शंकरपाळ्यासारखे कापून घेणार आहोत पोळ्यांमधनं, ते ठेवायला, कारण ते चिकटायला नको ताटाला वगैरे, कारण चिकटतात हे लोक। आणि बघा जे आपलं हे असतं ना शंकरपाळ्यांचा जो असतो तो रोलर, त्याने आपल्याला ही छान अशा काढून घ्यायच्या। सुरीने पण आपण पाडून घेऊ शकतो शंकरपाळे, पण आपण याने म्हणजे छान अशी डिझाईन येते, मस्त दिसते की नाही। हा करंजीचा पण आपण काहीतरीच म्हणतो, तुम्हाला आठवत नाही आहे ना। अशा प्रकारे आणि आपल्याला वेगवेगळ्या करून त्या ताटावर ठेवायचे आहे। असं आपण प्रत्येक पोळींचं करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला समांतर अशी पोळी लाटून असं करून घ्यायचं, कारण काय की पाण्यामध्ये शिजवताना जर काही चकत्या जर जाडसर झाल्या तर त्या शिजणार नाहीत, पण या शिजायला हव्या, म्हणून आपल्याला व्यवस्थित समांतर पोळी अशी लाटून त्यानंतर त्याच्याशी शंकरपाळी करून घ्यायची आहे अशा प्रकारे। सो 2 ते माझ्या 6 पोळ्या झालेल्या होत्या। एका मोठ्या ताटावर आपण लाटलं आणि केलं तरी होतं आहे, पण मी पोळपाटावर घेतलेलं होतं, मोठं ताट घेतलं, पट्टा झालं, लाटलं आणि मस्त तयार होतात या। आणि हा पदार्थ खूप आवडतो, आता सणवार वगैरे झालेले आहे। आणि त्याच्यानंतर कसं बघा आता आपण कढईमध्ये फोडणीची तयारी करतो आहोत। मोहरी टाकलेली आहे, हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण घातलेल्या लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहे। थोड्या ठेचून घातलेलं लसूण आणि चिरून घातलेलं लसूण, या दोघांची पण चव वेगळी लागते, माहितीने तुम्ही कधी नोटीस केलं आहे की नाही अशा प्रकारे। आणि आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं लसूण, छान आपण सोनेरी होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं तिखट। आधीच घालायचं, पाणी टाकल्यावर जर आपण तिखट किंवा हळद घातली तर बिलकुल टेस्ट म्हणजे बरोबर नाही लागत, माझा एक्सपिरियन्स आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेलाच्या फोडणीमध्येच हळद आणि तिखट घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी गरम आधीच करून ठेवायचं आणि गरम पाणी आपण छान ओतायचं। 2-3 पोळ्या लाटून झाल्या की आपल्याला मग जर गरम पाणी नसेल तर गरम पाणी होऊ द्यायचं, याच्यामध्ये छान उकळतं खळखळा पाणीमध्ये आपण काय करणार आहोत की आपण त्या छान उकळू देऊया आणि त्याच्यानंतर जे आपण बनवलेल्या होत्या त्या
चकत्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत. शंकरपाळ्या, पोळ्यांच्या शंकरपाळ्या असं छान त्याच्यात घालूया मस्त. आणि बघा, आणि छान आपण याला उकळू देऊया आणि छान शिजू देऊया. आणि आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ नक्कीच घालू शकतो. चिंचेचा कोळ नसेल तर आपण आमचूर पावडर घालूया, थोडं मीठ आणि साखर घालूया. आणि जर तुमच्याकडे वरण असेल, वरणफळच म्हणतात, पण कसं आहे की थोडं ना वरण घातलं की ना वरणात पूर्ण जर आपण फोडणी घातली तर खूप जास्त हेवी होतो. तर थोडंसं 2 चमचे वरण आपण वरून घालू शकतो. अशा प्रकारे म्हणजे वरणाची चव पण लागेल आणि मस्त या होतातच. आणि हो, मी काय म्हणत होते की आता सणवार झाले होते ना, नुसतं गोड खाण्यात आलं आहे, मोदक खाण्यात आले आहेत पुष्कळ, करंजी म्हणा, लाडू, सर्वच काही खाण्यात आलं आहे. महालक्ष्मी, गणपती होते आपल्याकडे नाही का, म्हणून हा पदार्थ केला. थोडासा चमचमीत आणि थोडासा तिखट आणि मस्त आवडतो आणि आम्ही सर्वजण खातात. सोबतच शिंगोळे पण चा पण व्हिडिओ टाकेलच मी, ते पण खूप छान होतात. आणि बघा आता पण एवढं आपण घेतो आणि आमचूर पावडर घालणार आहोत. आमचूर पावडरचे थोडे गडे झाले होते, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मग ते त्याच्यामध्ये घातलेलं होतं. अशा प्रकारे बघा छान उकळी येऊ द्यायची, झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवलं की ते लवकर शिजेल. झाकून ठेव, बस काय की ना हे खाली लागतातच लागतात. पण तेव्हा जे ते खाली लागतात ना ते पण इतके छान असे करपलेले, पण जे असे आपले शंकरपाळे जे आहेत या चकोल्या इतक्या टेस्टी लागतात ना की खूपच छान. आपण आमचूर पावडर घातलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्त चव येणार आहे, त्याने मस्त आंबट गोड लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या चिकोल्या म्हणा वरणफळं ऑलमोस्ट बघा अशा प्रकारे आपण 2-3 मिनटं आपण वाफ देऊन बघा, लागलं आहे खाली ते, पण ते छान लागतं अशा प्रकारे. आणि झालं आपलं ऑलमोस्ट रेडी आहे. मी त्याच्यामध्ये 2 चमचे सकाळचं वरण होतं, जिऱ्याचं वरण केलेलं होतं, ते घातलं. कारण जर आपण पूर्णच जर फोडणी वरणात दिली तर थोडं हेवी. आपल्या चकोल्या वरणफळं रेडी आहेत. वरणातील फळं म्हणा, चकोल्या म्हणा, काही म्हणा, मस्त गरम गरम सर्व करा. आणि लहान मुलांना द्यायचं असेल तर इंडियन पास्ता म्हणून असं सांगा आणि ते मस्त मजेमध्ये खातील. आणि बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सर्व करून घेणार आहोत. फक्त आम्ही याच्यामध्ये खाल्लं नाही, बस सर्व करण्यासाठी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण आपल्या स्टीलच्या प्लेटमध्येच घेऊन खातो, मजा येते. काटा चमचा आणि साध्या चमच्यासोबत मस्त खा आणि एन्जॉय करा. कसं वाटलं सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.